तर मुंबईत भाजपकडून जल्लोष करण्यात आलेला आहे। मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले। त्यांनी जोरदार जल्लोष केला। यावेळेस फडणवीसांनी ढोल देखील वाजवला। तर पहिली विजयी सलामी हरियाणाने दिली आहे, दुसरी विजयी सलामी महाराष्ट्र देणार असा निर्धार देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला। आणि नौटंकी करतायत त्याला कोणी भुलणार नाही हे हरियाणाच्या जनतेने सांगून दिलं। आणि राहुलजींना विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर पहिली सलामी ही आता हरियाणाने दिलेली आहे आणि याच्या नंतरची सलामी महाराष्ट्र देणार आहे। तर वळूया पुढील राजकीय बातमीकडे। 2019 मध्येच उद्धव ठाकरेंना भाजपने 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरवलेलं होतं। हा निरोप देण्यासाठी फोन केले असता उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांचे फोनच घेतले नाहीत असा मोठा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला। तर या विषयावर एकनाथ शिंदेच बोलतील असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी या विषयावर प्रतिक्रिया देणंही टाळलंय। भाजप बरोबर युती तोडायचीच होती आणि त्याच वेळेला इकडून जी ऑफर आली होती ती नंतर आम्हाला कळाली की शरद पवार साहेबांकडून 5 वर्षाची कमिटमेंट त्यांना देण्यात आली होती। मग 5 वर्षाचा मुख्यमंत्री बरा का 2.5 वर्षाचा, या कन्फ्युजनमध्ये हा सगळा सत्यानाश त्या संजय राऊतच्या माध्यमातून झाला। संजय शिरसाट काल म्हणाले 2019 मध्ये भाजपचा आधीच राष्ट्रवादी सोबत जाण्याचा डिसाइडेड होता आणि उद्धव ठाकरे यांना 2.5 वर्षांचं प्रॉमिस करूनही भाजपने पाळलं नाही असं एका ठिकाणी केलं। तर एकनाथ शिंदेजींना याचं उत्तर देतील, मी त्याचं उत्तर देणं मला बंधनकारक नाही। एकनाथ शिंदे स्पष्टीकरण देतील। हे कशाला सांगतात? देवेंद्र फडणवीसांनी सांगावं ना, अमित शहानी सांगावं ना। हे कोण सांगणार आहे? ते कोण आहेत? त्यांचे दलाल आहेत का? त्यांचे